नमस्कार. आज जगावर आणि आपल्या देशावर उद्भवलेला हा कोरोनाचं संकट या कारणामुळे आज संपूर्ण देश आपला लॉकडाऊनमध्ये आहे आणि त्या कारणामुळे विद्यार्थ्यांचं ही शैक्षणिक नुकसान याच्यातून होताना दिसत आहे. तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रताप महाविद्यालय अमळनेर कनिष्ठ विभाग विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या कारणासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्स या प्रकारचा उपक्रम हा प्रताप कनिष्ठ महाविद्यालय अमळनेर यांनी हाती घेतलेला आहे. त्या अंतर्गत मी 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाचं जे काही अभ्यासक्रम आहेत त्यावरील विवेचन तुमच्यासाठी सादर करणार आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरी बसून या उपक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने घरीच थांबून आपलं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्यांनी विनाकारण घराबाहेर पडून आपल्या प्रकृतीसोबत किंवा आपल्या स्वास्थ्यासोबत कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न करू नये. मी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचे आज तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे हा तुम्हाला आज तुमच्यासमोर सादर करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावर्षी इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम हा नवीन आहे. बाजारपेठेत कोणत्याही प्रकारची पुस्तकं अजून उपलब्ध नाहीत, परंतु आमच्याकडे PDF स्वरूपामध्ये प्रत्येक विषयाची पुस्तकं ही उपलब्ध झालेली आहेत आणि त्याच्या मदतीने तुम्हाला ज्ञानदान करण्याचा प्रयत्न हा आमच्यामार्फत चालू आहे. या प्रकारे आपलं 12वीचं वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचं पुस्तक असेल. या विषयामध्ये एकूण आपल्याला 8 प्रकरणं किंवा पाठ आहेत. पहिलं प्रकरण व्यवस्थापनाची तत्त्वे, दुसरं व्यवस्थापनाची कार्ये, तिसरं उद्योजकतेचा विकास, चौथं व्यवसाय सेवा, 5वं व्यवसायातील उभरत्या पद्धती, 6 नंबर व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, ग्राहक संरक्षण आणि 8वं विपणन. तर या प्रकारची 8 प्रकरणे आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमात आहेत. खरं तर नवीन अभ्यासक्रम आहे, पूर्णतः याच्यामध्ये बदल नाही, परंतु काही प्रकरणं कमी केलेली आहेत, काही प्रकरणं नवीन आहेत आणि या कारणामुळे प्रकरण नवीन असल्यामुळे या प्रत्येक प्रकरणाला किती वेटेज आहे किंवा किती गुणांसाठी हे प्रकरण आहे हे अजून तरी काही निश्चित झालेलं नाही. जेव्हा महाविद्यालय सुरू होईल किंवा तुमचे लेक्चर सुरू होतील त्यावेळेस याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती ही तुमच्या विषय शिक्षकांकडून दिली जाईल. तर या प्रकारची 8 प्रकरणं आपल्याला अभ्यासक्रमात आहेत. आपण प्रत्येक प्रकरणामध्ये काय काय कंटेन आहे किंवा कोणत्या कोणत्या उपघटक आपल्याला दिलेले आहेत. हे पहिलं प्रकरण व्यवस्थापनाची तत्त्वे. खरं तर 11वीमध्ये व्यवस्थापनाचं तुमचं प्रकरण 8 नंबरचं प्रकरण जे आहे ते झालेलं आहे, त्यामुळे तुमचा जो पाया आहे त्याविषयी तुम्हाला थोडी माहिती आहे. तर याच्यामध्ये खास करून व्यवस्थापनाच्या तत्त्वांमध्ये व्यवस्थापन अर्थ आणि व्याख्या किंवा व्यवस्थापन तत्त्वांचा अर्थ आणि व्याख्या, त्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्त्वांचं स्वरूप,
व्यवस्थापनाचे महत्त्व, व्यवस्थापनाचे सिद्धांत, त्यानंतर हेनरी फेयोल, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक, यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत. हेनरी फेयोल यांनी आधुनिक व्यवस्थापनाची 14 सिद्धांत, 14 तत्त्वे आपल्यासमोर मांडलेली आहेत, ते आपण याच्यात बघणार आहोत. आणि त्यानंतर फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांचे शास्त्रीय व्यवस्थापन. या प्रकारचं तुमचं पहिलं प्रकरण असेल. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाची कार्ये. खरं तर व्यवस्थापन म्हटलं, आपण व्यवस्थापन हा जरी एक शब्द असला तरी याचा पाया जो आहे हा अनेक घटकांवर अवलंबून आहे, आणि ते म्हणजे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण. ही व्यवस्थापनाची प्रमुख कार्य आहेत. याच्यातील कोणत्याही घटकाशिवाय व्यवस्थापनाचं कार्य हे पूर्ण होऊ शकत नाही. व्यवस्थापन जेव्हा केलं जातं तर व्यवस्थापनाची सुरुवात ही नेहमी नियोजनाने होते, तर व्यवस्थापनाचा शेवट हा नेहमी नियंत्रणाने होतो. जे टप्पे तुमच्या समोर आहेत, जी कार्ये तुमच्या समोर आहेत, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण, या क्रमानुसारच व्यवस्थापन हे केलं जातं. त्यानंतर त्यांचं तुलनात्मक विश्लेषण, म्हणजे आपण ज्याला फरक स्पष्ट करा म्हणतो, तो आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण, उद्योजकतेचा विकास, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट. यामध्ये या उद्योजकतेचा इतिहास, त्यानंतर त्याची संकल्पना, उद्योजकतेच्या व्याख्या, उद्योजकाची वैशिष्ट्ये, यशस्वी उद्योजकाचे गुण, उद्योजकाची कार्ये, उद्योजकतेचा विकास, त्यामध्ये अर्थ, उद्योजकतेची वैशिष्ट्ये आणि उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया. त्याबरोबर उद्योजकतेच्या विकासातील नवीन प्रवाह जे या ठिकाणी आता ॲड केलेले आहेत ते म्हणजे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कृषी पर्यटन. आणि त्यानंतर अंतर्गत उद्योजक. या प्रकारचा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा. व्यवसाय सेवा यामध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक सेवा या मोडतात. यामध्ये बँकिंग, विमा, वाहतूक, गोदाम आणि संप्रेषण या प्रकारच्या सेवा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. या प्रत्येक सेवेचा अर्थ, त्यांचे प्रकार किंवा त्यांची तत्त्व जे आहेत हे आपण या चौथ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर त्यांचा तुलनात्मक अभ्यास किंवा फरक. यापुढील पाचवं प्रकरण आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. व्यवसायामध्ये आज नवनवीन प्रकारचे प्रवाह आपण बघत आहोत. त्यामध्ये खास करून व्यवसाय, ऑनलाईन व्यवसाय. तर हे प्रकरण किंवा या उभरत्या पद्धती त्यामध्ये हा व्यवसाय मोडतो. मग त्यामध्ये व्यवसायाची व्याप्ती, व्यवसायाचे फायदे, व्यवसायाच्या मर्यादा. त्यानंतर जेव्हा आपण ऑनलाईन व्यवहार करतो तर त्या ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया, आणि त्यानंतर बाह्यसेवा, म्हणजे अनेक प्रकारचे मोठे उद्योग समूह जे आहेत ते त्यांच्या छोट्या किंवा कमी महत्त्वाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांसाठी बाहेरील घटकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, एखाद्या हॉस्पिटलला नोकरीवर असलेले सिक्युरिटी गार्ड किंवा एखाद्या बँकेत नोकरीला असलेले सिक्युरिटी गार्ड, तर या ज्या काही गोष्टी आहेत या बाहेरच्या संस्थांकडून किंवा एजन्सीजकडून या प्रकारच्या सेवा या घेतल्या जातात. त्यांना बाह्यसेवा असं म्हणतात. मग त्यांची गरज काय आहे किंवा त्यांचे फायदे काय, तोटे काय. त्यानंतर व्यवसाय प्रक्रिया जी काही आहे, बाह्यसेवा, व्यवसायात कशा प्रकारच्या बाह्यसेवा घेतल्या जातात, ज्ञान प्रक्रियेत बाह्यसेवा कशा घेतल्या जातात, त्याविषयी कायदे काय काय आहेत किंवा कायदेशीर प्रक्रिया काय आहेत, या प्रकारची माहिती या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर 6वं प्रकरण आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. तर व्यवसाय म्हटल्यानंतर व्यवसाय हा अनेक घटकांवर अवलंबून असतो.
त्याचे आदान आणि प्रदान हे समाजावर अवलंबून असतं. जेव्हा समाज किंवा समाजातील काही घटक किंवा व्यक्ती या व्यवसायासाठी गुंतवणूक करतात किंवा समाज हा व्यवसायाला कामगार पुरवतो किंवा व्यवसाय हा समाजासाठी दर्जेदार वस्तू पुरवतो, तर या प्रकारचा आदान आणि प्रदानासाठी व्यवसाय हा समाजावर अवलंबून असतो आणि त्या कारणामुळे प्रत्येक व्यवसायाची समाजाविषयी काहीतरी जबाबदारी असते. मग या प्रकरणात आपल्याला सामाजिक जबाबदारीची संकल्पना, त्या जबाबदारीची गरज, त्यानंतर कोणत्या कोणत्या घटकांप्रती किंवा समूहाप्रती व्यवसायाची जबाबदारी असते, त्यामध्ये मालक, गुंतवणूकदार, कर्मचारी, ग्राहक, सरकार आणि एकंदरीत समाज किंवा जनता यांच्याविषयी व्यवसायाच्या जबाबदाऱ्या, त्यानंतर पर्यावरण संरक्षणाप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी आणि व्यवसायाची नीती किंवा व्यवसायाचे नीतिशास्त्र, त्या नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये, नैतिक व सामाजिक मूल्ये आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी या प्रकारचा अभ्यास आपल्याला या 6व्या प्रकरणामध्ये करायचं आहे. त्यानंतर 7वं प्रकरण आहे ग्राहक संरक्षण. तुम्ही सुद्धा आज ग्राहक आहात. अनेक प्रकारच्या वस्तू आपण बाजारपेठेतून खरेदी करतो. या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला जर त्या वस्तूमुळे काही नुकसान होत असेल किंवा काहीतरी अपाय होत असेल, तर त्यावेळेस त्या ग्राहकाने काय करणं अपेक्षित आहे किंवा त्याला जर त्या एखाद्या उत्पादकाविषयी किंवा एखाद्या कंपनीच्या विरोधात जर कुठे दावा दाखल करायचा असेल किंवा नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर त्याने काय केलं पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्या कोणत्या प्रकारचे अधिकार असतात, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या काय, या प्रकारची माहिती या ग्राहक संरक्षण या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. मग हा कायदा, ग्राहक संरक्षणाची पद्धती कशी आहे, ग्राहक संरक्षण कायदा नेमका काय आहे, ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका म्हणजे NGOज, हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपलं यावर शेवटचं प्रकरण विपणन, याला आपण मार्केटिंग असं म्हणतो. मग या विपणनाची अर्थ आणि व्याख्या, विपणन संज्ञा, विपणीचे प्रकार, विपणनाचे महत्त्व, विपणनाची कार्य आणि विपणन मिश्र मार्केटिंग मिक्स या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. खरं तर मार्केटिंग किंवा विपणन याला विपणनाला मार्केटिंग असं म्हटलं जातं. मार्केटिंग हा शब्द तुम्ही प्रत्येकाने ऐकला असेल, परंतु ते त्या मार्केटिंग या शब्दापुरतं मर्यादित नाही. जेव्हा आपण मार्केटिंग म्हणतो तेव्हा कुठेतरी एक छोटासा त्याचा अर्थ आपण लावतो की मार्केटिंग म्हणजे एखाद्या वस्तूची माहिती लोकांपर्यंत देणं किंवा एखाद्या दुकानदाराला, जसे मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते येऊन त्यांच्या कंपनीच्या उत्पादनाचा जाहिरात करतात किंवा त्याचा प्रचार करतात. तर तेवढीशी ती संज्ञा संकुचित नाही, एक व्यापक अशा प्रकारची संज्ञा किंवा विपणन अशी प्रक्रिया आहे. खरं तर वस्तूंचं उत्पादन झाल्यापासून तर ग्राहकांना वस्तू विक्री होईपर्यंत अशा ज्या काही अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात त्या या विपणनामध्ये समाविष्ट होतात. तर या प्रकारचा अभ्यासक्रम यावर्षी आपल्याला 12वीमध्ये अभ्यासायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी घरी बसून सुरक्षित राहून अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे किंवा जे जे काही तुम्हाला व्हिडिओज येतील ते व्यवस्थित ऐकायचे आहेत. ज्या काही शंका तुमच्या असतील त्या महाविद्यालयात तासिका सुरू झाल्यानंतर त्या तुमच्या विषय शिक्षकांना जर तुम्ही विचारलं तर नक्कीच तुमच्या शंका दूर केल्या जातील. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा.